तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी आता बघा शासनाने जे आहे ते 18 नोव्हेंबर शेवटची तारीख दिलेली होती की 18 नोव्हेंबर पर्यंत सर्व लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करायची आहे. पण यापैकी भरपूर लाडक्या बहिणींना ओटीपीचा प्रॉब्लेम येत आहे किंवा दुसरा आधार ओटीपी कोणाचा टाकायचा हा सुद्धा प्रॉब्लेम येत आहे. त्या बहिणींची सुद्धा ई-के-वाय-सी पेंडिंग आहे. त्याबद्दल अदितीताई तटकर यांनी सांगितलं आहे की वेबसाईटवर ऑप्शन येणार आणि वेबसाईट अपडेट होणार आणि मुदतवाढ सुद्धा येणार, तारीख सुद्धा वाढवून मिळणार, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. पण ज्या बहिणींकडे दुसरा आधार ओटीपी टाकण्यासाठी ऑप्शन आहे, पहिला आधार ओटीपी टाकून पती किंवा वडिलांचा आधार ओटीपी टाकण्यासाठी जर ऑप्शन असेल तर ई-के-वाय-सी तुमची लगेच पूर्ण करून घ्या. कारण जेव्हा वेबसाईट अपडेट होईल तेव्हा वेबसाईटवर खूप जास्त लोड येणार आहे आणि खूप जास्त प्रॉब्लेम पाहायला मिळू शकतो. तर अजूनपर्यंत तुमची ई-के-वाय-सी झाली नसेल तर सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी तुमचा आणि तुमच्या पती वडिलांचा आधार क्रमांक टाकून ई-के-वाय-सी कशी पूर्ण करायची पूर्ण प्रोसेस सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर व्हिडिओ स्टार्ट करूया. तर बघा, सर्वात आधी आपल्याला लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे. आता या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही ई-के-वाय-सी ची प्रक्रिया सुरू करू शकता. तर या ठिकाणी वेबसाईट ओपन झाली. या ठिकाणी क्लिअर दिलेलं आहे. लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा. तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केलं, पहिल्या नंबरचं पेज जे आहे ते तुमच्यासमोर अशा प्रकारे ओपन झालं. पहिल्या नंबरचं पेज, त्यानंतर लाभार्थी आधार क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. आपण लाभार्थी आधार क्रमांक टाकला, त्यानंतर जो कॅप्चा कोड आहे सेम टू सेम नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. आपण कॅप्चा कोड टाकला. ठीक आहे, या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे सहमती द्या. आपण सहमती दिली. ओटीपी पाठवा. ओटीपी पाठवावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जे आहे ते लगेचच 2 मिनिटांमध्ये, लगेचच 1-2 सेकंदामध्ये ओटीपी टाकण्याचं अशा प्रकारे तुमच्या समोर पेज ओपन होईल आणि तुमचा ओटीपी सेंड झालेला आहे असं तुम्हाला वरच्या बाजूला जे आहे ते लाईन दिसून येईल. तर तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे. आपण ओटीपी सबमिट केला. आता या ठिकाणी बघा, काही लाडक्या बहिणींना ओटीपीचा प्रॉब्लेम येत आहे. ओटीपी तो सेंड होतो, ओटीपी टाकण्याचं पेज सुद्धा त्यांचं ओपन होते, पण या ठिकाणी त्यांना ओटीपी येत नाही किंवा उशिरा ओटीपी येतो 10 मिनिटांनी 20 मिनिटांनी, त्यामुळे त्यांची के-वाय-सी फेल होत आहे. तर ओटीपी सक्सेसफुल सबमिट कसा करायचा या टॉपिकवर मी स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे. या व्हिडिओच्या शेवट तुम्हाला आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी लिंक येईल. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि सक्सेसफुल ओटीपी कसा सबमिट करायचा, प्रॉब्लेम कशी सॉल्व्ह करायची, तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमची के-वाय-सी पूर्ण करू शकता. तर काही मिनिटांनी ओटीपी आल्यानंतर ओटीपी आपण या ठिकाणी सबमिट केला. समाविष्ट करा या बटनवर क्लिक करायचं. त्यानंतर लगेचच दुसऱ्या नंबरचं पेज तुमचं ओपन होईल. या ठिकाणी पती आणि वडिलांचा आधार क्रमांक, पती आणि वडिलांचा आधार क्रमांक आपण टाकला. त्यानंतर कॅप्चा कोड जसाचा तसा आपण या ठिकाणी टाकला. त्यानंतर सहमती द्या, ओटीपी पाठवा. तर बघा, आता ज्या बहिणींना पती नाही, वडील नाही, तर महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकर यांनी कालच अपडेट दिली की त्या बहिणींसाठी वेबसाईटवर स्पेशल ऑप्शन येणार आहे. त्यांना त्यांचं संबंधित डॉक्युमेंट, मृत्यूचा दाखला किंवा घटस्फोट असेल तर त्याबद्दल डॉक्युमेंट त्यांना अपलोड करावे लागेल. त्यांना पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक ओटीपी टाकून के-वाय-सी करण्याची गरज पडणार नाही. तर वेबसाईट अपडेट होऊन त्यांच्यासाठी जे आहे ते ऑप्शन येणार आणि डॉक्युमेंट अपलोड करून त्यांची के-वाय-सी पूर्ण होणार. पण पती आणि वडील असेल, हयात असेल, ओटीपी मिळत असेल तर त्यानंतर पती वडिलांचा आधार क्रमांक टाकला, कॅप्चा कोड टाकला, सहमती दिली, ओटीपी पाठवला. ओटीपी त्यानंतर आपण ओटीपी या ठिकाणी पती वडिलांच्या आधार नंबरचा जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या नंबरवर एक ओटीपी येईल. तो 6 नंबरचा ओटीपी या ठिकाणी टाकायचा आणि समाविष्ट करा या बटनवर क्लिक करायचं. लगेचच 2 मिनिटांमध्ये अशा प्रकारे तिसऱ्या नंबरचं पेज जे आहे ते तुमच्या समोर ओपन होईल आणि या ठिकाणी कॉर्नरमध्ये तुमच्या पतीचं किंवा वडिलांचं नाव आलेलं असेल. या ठिकाणी भरपूर बहिणींना प्रॉब्लेम होत आहे की पतीचं आधार कार्ड दिला तरी पण वडिलांचं नाव का आलं, ते नाव तुमच्या अर्जामधून फिल्टर होऊन येत आहे. त्यामुळे या ठिकाणी पतीचा आधार नंबर दिला तरी वडिलांचं नाव येत आहे. त्यासाठी तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही, काळजी करू नका. कारण पतीचं आधार कार्ड दिलं तर आधी तुमची अर्ज आणि के-वाय-सी जे आहे ते अपडेट होणार आहे, त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही. त्यानंतर बघा, या ठिकाणी सेकंड नंबरचा ऑप्शन आहे की जाती प्रवर्ग निवडा. जाती प्रवर्ग या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला तुमची जे काही कास्ट आहे, सर्वसामान्य, इतर मागासवर्ग, भटक्या जमाती, जे काही कास्ट आहे ते या ठिकाणावरून तुमची सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर या ठिकाणावरून मी भटक्या जमाती ब सिलेक्ट करत आहे. त्यानंतर पहिल्या नंबरचा या ठिकाणी प्रश्न आहे की तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पेन्शन किंवा पेमेंट घेत नाहीत. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला यांच्या वाक्याला होकार द्यायचा. पेन्शन किंवा पेमेंट घेत नाहीत म्हणजे होय. पेन्शन किंवा पेमेंट घेत नसेल तर होय ऑप्शन सिलेक्ट करायचं. पेन्शन किंवा पेमेंट मिळत असेल तर नाही ऑप्शन सिलेक्ट करायचं.
त्यानंतर या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुमच्या कुटुंबात फक्त एकच विवाहित आणि एकच अविवाहित बहीण योजनेचा लाभ घेत आहे. तर एका राशन कार्डवरून फक्त एकच विवाहित आणि एकच अविवाहित बहीण जर योजनेचा लाभ घेत असेल तर या ठिकाणी होय ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि एका राशन कार्डवर 2-3 पेक्षा जास्त अर्ज भरले असेल, 3-4 अर्ज भरले असेल किंवा 2 विवाहित असेल, 2 अविवाहित बहिणींनी अर्ज भरले असेल तर या ठिकाणी नाही ऑप्शन सिलेक्ट करायचं. त्यानंतर या ठिकाणी बघा खालच्या बाजूला ब्ल्यू टिक दिलेली आहे, म्हणजे उपरोक्त जे काही तुम्ही माहिती दिली त्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार असणार आहे आणि तुम्ही ई-के-वाय-सी पूर्ण करत आहे. तर या ठिकाणी ब्ल्यू टिकवर क्लिक करायचं. त्यानंतर या ठिकाणी सबमिट करा या बटनवर क्लिक करायचं आणि लगेचच तुमच्यासमोर ग्रीन किंवा ऑरेंज कलरमध्ये पॉपअप येईल की तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तर अशा प्रकारे तुमची ई-के-वाय-सी सक्सेसफुल सबमिट करून घ्या. काही चुका वगैरे काही झाल्या असेल तर त्यासाठी मी हा स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ई-के-वाय-सी मध्ये चुकी झाली असेल तर काय होईल, हा व्हिडिओ सुद्धा नक्की पहा. तर अशा प्रकारे ई-के-वाय-सी पूर्ण करा. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.